Brought to you by V-Guard. नाही, सरकारकडून काही संपर्क झाला नाही. तुम्ही म्हणतात तसं तब्येत खालावत चालली आहे, खरं आहे. पण माझ्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे की आंतरवालीकडे कोणी येऊ नका. कामाचे दिवस आहेत, पाऊस पडलेला आहे, आता कामं सोडून कोणी इकडे यायचं नाही. शेती आपल्याला वर्षभर अन्नधान्य देते. आरक्षणामुळं पोरं मोठे होणार आहेत आपले, आणि शेतीतल्या पिकामुळं पण आपले लेकरं मोठे होणार आहेत. त्यामुळं कुणीही शेतीतल्या कामं उरकल्याशिवाय अंतरवालीकडे यायचं नाही. काम बुडून अजिबात कोणी यायचं नाही. मात्र सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, सगळ्यांनी कामं करायचे, आपले जात मोठे करायचे आपल्याला. मी आहे खंबेर इथं लढायला, काही यायची गरज नाही. मी खंबेर आहे इथं लढायला. काल दिल्लीमध्ये शपथविधीच्या वेळी अजित पवार असं म्हणाले शपथविधीनंतर की फडणवीस, शिंदे आणि माझी मराठा आरक्षणासंदर्भात तुमच्या उपक्रमासंदर्भात चर्चा झालेली आहे, आणि आता उद्यासुद्धा म्हणजे आजसुद्धा त्याच्यावर चर्चा होईल आणि त्या संदर्भातला पाऊल सरकार लवकर निर्णय घेण्यासंदर्भात टाकेल. काय असं अजित पवार म्हणाले की काल शपथविधी दिल्लीमध्ये झाला, ते एकत्र आले होते, त्यावेळेस मराठा आरक्षणावर आणि तुमच्या उपोषणासंदर्भात चर्चा झालेली आहे, आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात सकारात्मक पाऊल चर्चा करून टाकलं जाणार आहे, असं अजित पवार काल दिल्लीत म्हणाले. देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार. म्हणजे आज करणार, कालचा विषय म्हणजे आता आज चांगली गोष्ट आहे ना. मी तेच सांगतो ना, पहिल्यापासून तेच सांगतो की आम्हाला राजकारण नाही करायचं, माझ्या समाजाला नाही करायचं, मलाही नाही करायचं. आमचे लेकरं मोठे झाले पाहिजेत, याच्यासाठी हे जीवाची बाजी लावून आम्ही लढतो. इथं राजकारणाकडं आम्हाला जायचं नाही आहे. त्यांनी जर कुणबी आणि मराठा एकच हा कायदा जर पारित केला, त्यांना आधार आता 57 लाख नोंदीचा आहेच कायदा पारित करायला. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी त्यांनी तात्काळ केली लगेच. पण आम्ही दिलेली सगळ्या सोयरीच्या व्याख्याप्रमाणे, आम्ही जी सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या दिलेली त्या व्याख्याप्रमाणे त्याने ताबडतोब अंमलबजावणी करावी, गुन्हे मागं घ्यावेत, हैदराबादचं गॅजेट लागू करावं, जे जे काय विषय 8-9 आपले ठरलेले ते घ्यावेत. आम्हाला समाजाला अपेक्षितच काय, तेच अपेक्षित आहे. ते देण्यासाठीच आम्ही जीव जाळायला तिथं. ते द्या. आम्ही काय, आमचं काय कोणी शत्रू नाही. पण नाही दिलं तर मग मात्र मी सोडणार नाही. मी विधानसभेला मग सगळ्याची फजिती केल्याशिवाय सोडणार. मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाली, त्यामध्ये मुख्य मुद्दा हेच होता की सगळ्या स्तराचा ते विचार करतात. चांगली गोष्ट आहे म्हणतो ना मी, चांगली गोष्ट आहे. मी माझ्या समाजाचे लेकरं, करोडो मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणूनच इथं जीव द्यायला उठलो आहे. जीवाची बाजी मी इथं त्याच्यासाठीच लावली. एवढा विरोध मी कशासाठी पत्करला आहे? मराठ्यांच्या गोरगरिबाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणूनच एवढा विरोध अंगावर पत्करला आहे, मी अंगावर घेतला आहे. त्यांनी जर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केली, आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे केली, आणि ते टिकवण्याची जबाबदारीसुद्धा सरकारची. आम्हाला अपेक्षितच काय दुसरं? तुम्ही ते नाही दिलं, मग मात्र विधानसभेला तुमची फजिती मी करणार. ते असं म्हणताय की चर्चा करूया, चर्चा करणार आहोत, तुमच्यापर्यंत अद्यापर्यंत आलं नाही असं तुम्ही म्हणताय. दुसरीकडे महाविकास आघाडीचे खासदार आतापर्यंत आज तिसरे खासदार आहेत तुमचे क्रेडिट घेतले, तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे, तुम्ही उपोषण लवकर सोडावं यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न करणार असल्याचं म्हणताय. नाही, ती तिसरे नाहीत, पाचवे आहेत. पाचवे आहेत, तिसरे नाहीत, पाचवे आहेत आत्तापर्यंत. पण कशासाठी आलेत ते मला नाही माहीत. कोणत्या आंदोलनासाठी आलेत का कशासाठी आले ते त्यांनाच माहीत असणार आहे, मला काय माहीत असणार. पण तुमच्याशी काय संवाद साधला? बसलेत, चर्चा केली, उपोषणाला भेटायला आलेत. इकडे काँग्रेसचे नेते वडील तुमच्या विरोधात बोलतात,
हां ते सांगितलं मी त्यांना. मला काल पत्रकारांनी प्रश्न विचारला त्याबद्दल मी त्यांना सांगितलं. एकीकडून मराठ्यांचे गोरगरिबाचे मतं घ्यायचे आणि एकदा मतं घेतले की मराठ्याच्या विरोधात बोलायचं तर विधानसभेला सगळा उलटा सुलटा राखलं होईल मग. हां कारण गोरगरीब आपल्या मराठ्याचे मतं घ्यायचे. मग आपले भोळे मराठी आहेत, राज्यातले करोडो मराठी, म्हणजे भोळ्या मराठ्यांचा फायदा उचलायचा आणि एकदा तुम्ही निवडून आले की मस्तीत यायचं पुन्हा. मराठ्याच्या विषयी आरक्षण नाही देऊन देणार, नामकं नाही करणार, ही भाषा कोणची आहे? ठीक आहे, आता वेळ तुमच्यावरची निघून गेली, तुम्ही आता निवडून आला, विधानसभेला सगळे पाडून टाकेल ना. माझा गोरगरीब मराठ्याची ताकद आहे तेवढी करोडो मराठ्याची, पुन्हा सपडा साफ करायची. म्हणजे तुम्ही आल्यावर ही भाषात बोलणार, असं कसं? या आठवड्यानंतरच्या पावसाळी अधिवेशन आहे त्यापूर्वी या संदर्भातला तुमच्या ज्या मागण्या आहेत महाराष्ट्राच्या सगळ्या पूर्ण व्हाव्यात नाही लगेच व्हायला पाहिजे, उपोषणाच्या काळातच. या उपोषण आहे त्याच्या काळातच सरकारनेच काढलेली अधिसूचना अंमलबजावणी करणं सरकारची जबाबदारी. कसं काय करत नाही ते बघतो ना मी, कसं काय करत नाही. त्यांना परवडणार नाही मराठ्याची नाराजी, करोडो मराठ्यांची. रोष अंगावर घेऊ नका म्हणा मराठ्याच्या नाराजीचं. आत्तापर्यंत तर नाही, आत्तापर्यंत तरी नाही. नाही ना, आता ते सगळ्याला माहिती आहे नाकारलेले आहे म्हणून तुम्ही बार बार तेच कम काढता उकरून. ते तर आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे नाकारले. असे आता मरूस तर ठेवणारच ना मी. असं काय जवळ जीव आहे, जवळ मरत नाही तोवर मी असे ठेवणारच. नाकारलेलं सगळ्यालाच माहिती. नक्कीच नक्कीच, मी त्यांना त्यासाठीच सांगितलं महाराजाची नाराजीचा रोष अंगावर घेऊ नका. आता थोडी फजित झाली, विधानसभेला अवघड होईल. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.